दिवाळी सणानिमित्त अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील हंगा येथे आमदार निलेश लंके यांनी दिवाळी फराळ कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार राम शिंदे तसेच युवा नेते विवेक कोल्हे यांनी हजेरी लावली होती। दिवाळी सणानिमित्त फराळाच्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यासाठी राजकीय मंडळींकडून जणू काही चढाओढच लागल्याचं चित्र अहमदनगर जिल्ह्यात पाहायला मिळत आहे। भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळाचा प्रारंभ आमदार निलेश लंके यांनी केला, तर आमदार निलेश लंके यांच्या दिवाळी फराळाच्या कार्यक्रमाची सांगता आमदार राम शिंदे यांनी केली। तर या दिवाळी फराळ कार्यक्रमात बोलताना आमदार राम शिंदे बोलताना म्हणाले, आमच्या दोघांकडेही साखर कारखाने नाही, आम्ही दोघे विकत घेऊन साखर वापरतो, कमी पडली तर विवेक कोल्हे आहेत, शब्दाला आम्ही दोघे पक्के आहोत, त्यामुळे सुरू आपणच करणार आणि शेवट देखील आपणच करणार, असं आमदार राम शिंदे यांनी म्हटलंय। तर भाजपचे आमदार राम शिंदे आणि राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांचा दिवाळी फराळाचा कार्यक्रम चांगलाच रंगला होता। आमदार राम शिंदे आणि आमदार निलेश लंके हे दोघे दोन वेगवेगळ्या राजकीय पक्षातील आमदार आहेत, मात्र दिवाळी फराळ कार्यक्रमानिमित्त हे दोघे एकत्र आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलंय। दिवाळी फराळाचा कार्यक्रम नियोजित असल्याने नगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला आमदार राम शिंदे आणि आमदार निलेश लंके हे दोघेही गैरहजर होते। अलीकडच्या काळात शिंदे आणि लंके यांच्यातील जवळीकता चर्चेचा विषय ठरलाय। तर आपण सर्वांनीच पाहिलंय, नवरात्र काळात श्री क्षेत्र मोहटा देवीच्या दर्शनाला आमदार लंके यांनी वाहनाचं सारथ्य करत असताना आमदार शिंदे त्यांच्या शेजारी बसले होते। आमदार राम शिंदे आणि आमदार निलेश लंके हे आता सातत्यानं एकत्र पाहायला मिळत असल्याने विविध चर्चा रंगू लागल्यात। तर आमदार राम शिंदे यांच्या दिवाळी फराळाला खासदार सुजय विखे यांनी उशिरा हजेरी लावली, त्यानंतर आमदार शिंदे यांनी लगेच वाहनातून पारनेर तालुक्यातील हंगा गाव गाठलं, तेथे आमदार निलेश लंके यांच्या दिवाळी फराळाला हजेरी लावली। यावेळी आमदार शिंदे यांनी आमदार लंके यांच्या सोबत फराळाचा आस्वाद घेतला, दोघांनी एकमेकांचं तोंड गोड केलं। यावेळी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे हे देखील उपस्थित होते। या प्रसंगी बोलताना आमदार राम शिंदे म्हणाले, आमदार लंके हे नवीन लोकप्रतिनिधी आहे, जेव्हा नवीन लोकप्रतिनिधी येतो त्यावेळी लोकांच्या अपेक्षा खूप असतात, अपेक्षा पूर्ण करण्याचं काम आमदार निलेश लंके करतायत। मी आणि निलेश लंके एकत्र आल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं हे एकत्र कसे आले, जसे दुसरे एकत्र येतात तसेच आम्ही एकत्र आलो, कोणीच कोणाला बोलू नये अशी राज्याची आणि जिल्ह्याची संस्कृती नाहीये, आम्ही एकत्र आलोय, ज्यांना काय अर्थ काढायचा तो काढावा। कर्जत, जामखेड, पारनेर हे दुष्काळी छायेतील तालुके आहे, लोक मोठे करतात तसं छोटं देखील करतात। सरकार महायुतीचं आहे, अधिकृत महायुतीची घोषणा झाल्यानंतरच आम्ही एकत्र दिसलो, त्या अगोदर कधी एकत्र दिसलो का? फोन व्हायचे, पण ते आमच्यातल्या आमच्यात, तुम्ही आमच्यात फराळाला आले, आम्ही तुमच्या फराळाला आलो, शब्दाला आम्ही दोघेही सकाळी ते सर्वांच्या अगोदर आले, त्यामुळे दिवसभर बातम्यांमध्ये राहिले, आता तुमच्या फराळाचा शेवट करायला मी आलोय, त्यामुळे सुरू आपणच करू आणि शेवट देखील आपणच करू, असं राम शिंदे यांनी म्हटलंय। आमचे स्नेही निलेश लंके, माझ्या समेत उपस्थित असलेले जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, उपस्थित असलेले सुरेंद्र गांधी, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय व्यक्ती, उपस्थित असलेल्या माता भगिनी, मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व युवक, वडीलधारी मंडळी, पत्रकार मित्र, दीपावलीच्या फराळाचा कार्यक्रम आहे। सकाळी लंके साहेब मी आयोजित केलेल्या फराळाच्या कार्यक्रमासाठी माझ्या गावी उपस्थित होते
आणि आता संध्याकाळी त्यांनी आयोजित केलेल्या फराळासाठी मी आणि सुवेंद्र गांधी आणि विवेक कोल्हे आणि सर्वच सहकारी उपस्थित आहोत. खरं तर त्यांनी मला वाटतं जवळपास जिल्ह्यात सगळ्यांच्या घरी फराळा वाटप केलाय अशी माझी माहिती. फराळाच्या पत्रिका आणि फराळाच्या पत्रिकाबरोबर दीपावळीची मिठाई. पण एवढी सस्पेन्स स्टोरी होती की कोणाला कळण्याच्या अगोदर वाटून झालं होतं. एका दिवसात सगळ्या जिल्ह्यात वाटून झालं. त्यामुळं आमच्या सारख्याला तयारी करायची म्हणलं तरी दिवाळी निघून गेली. त्यामुळे अतिशय आखीव रेखीव नीट नाटकं आयोजन आणि नियोजन कोणत्याही कामाचं एक नियोजित लोकप्रतिनिधी करू शकतो हे महाराष्ट्रातील एकमेव उदाहरण म्हणजे निलेश लंके. जेव्हा केव्हा संपूर्ण देशावर आणि जगावर महामारीने शिरकाव केला आणि सगळेजण आपला आपला जीव मुठीत घेऊन फिरत होते, म्हणजे स्वतःच्या नात्या गोत्याचाही विचार न करता लोक आपापला जीव वाचवण्यासाठी पळत होते. अशा वेळेस त्यांनी लोकांना वाचवण्यासाठी नगर जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये एक आदर्श असं करोना सेंटर उभा केलं आणि हजारो लोकांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केले. आणि म्हणून कोणताही कार्यक्रम करायचा असेल, कोणताही सामाजिक बांधिलकी मध्ये एक आपल्या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणखी एक कार्यक्रम आपण आयोजित केला, मोठा देवी दर्शन. त्यासाठी मी देखील उपस्थित होतो. मी तर नियोजन ऐकून चक्कच झालो, कारण नियोजन आम्ही केलं होतं निवडणुकीच्या काळात. आमचं तुळजापूर होतं आणि मोठा देवी होत. आमच्या गाडीत दुसऱ्याचा प्रचार झाला. आम्ही तिथं मोठा देवीला आणि तुळजापूरला नेऊन गाड्याने सोडायचो होतं. आम्हाला वाटलं झाले आमचे पक्के. तिथून पुढे रिक्षा आणि तिथला पुजारी फोडला त्यांनी. त्याच्यामुळं तुमच्या नियोजनामध्ये मी अतिशय त्या दिवशी बारकाईने बघितले. कुणालाही शिरकाव करण्यासारखी अजिबातही परिस्थिती नव्हती. शेवटी जो दर्शन देईन त्याला देव पावल. त्यामुळं तुमचं भाग्य थोर आहे. त्यामुळे तुमच्या सातत्याने असे सामाजिक उपक्रम सुरू आहे. मी पहिल्यांदाच म्हटलो की नवीन लोकप्रतिनिधी जेव्हा होतो त्यावेळेस लोकांच्या खूप अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा सर्व पूर्ण करण्याचं काम निलेश लंके साहेब करतात. आणि म्हणून मला वाटतं मी आणि ते एकत्र आल्यानंतर बऱ्याच जणांना वाटतं की हे कसे काय एकत्र आले. आता कसे काय एकत्र आले, जसे दुसरे एकत्र येतात तसे आम्ही एकत्र आलो. आता मी काय बारीक नाही, माझी पालकमंत्री आहे. मग कोणी कोणाला बोलूच नाही अशी काही आपल्या राज्याची आणि जिल्ह्याची संस्कृती नाही आहे. खूप थोरा मोठांचा हा जिल्हा आहे. आम्ही तर आजकाल आलो, पण आपला जिल्ह्याचा इतिहास मोठा आहे. त्यामुळे एकामेकाच्या सुखात गेलं पाहिजे, दुःखात गेलं पाहिजे, स्नेह मेळाव्यात गेलं पाहिजे, दिवाळी फराळात गेलं पाहिजे. तसं आम्ही आलोय. त्यामुळे आता काय अर्थ काढायचा तर त्यांनी समजायचंय. पण फराळात काय कडू थोडी काय, आपल्याकडे गोडच होता फराळ. आता तुमच्याकडे पण गोडच खायला मिळेल अशी माझी अपेक्षा आहे. त्यामुळे आमचा फराळ गोड, तुमचा फराळ गोड, मग सगळं गोड होऊ दे ना का, काय अडचण आहे. साखर चांगली वापरलेली, कारण दोघाला साखर कारखाने नाही. त्यामुळे आम्ही दोघं विकत घेऊन साखर वापरतो. हे महत्वाचं आहे.
त्यामुळं कमी पडली तर तुझी घ्यावा म्हणून. त्यामुळं खरं तर आपण कर्जत, जामखेड काय आणि पारनेर काय, दुष्काळी छायेमध्ये असलेले हे 2 तालुके आहेत, 2-3 तालुके आहेत. आपल्या लोकांच्या भावनाही वेगळ्या आहेत. आपल्या लोकांना जशा पद्धतीनं सांभाळावं त्या पद्धतीनं लोकांना मोठंही करतात आणि लोक छोटं करायला बी मागे पुढं बघत नाही. त्यामुळं आता हळूहळू सगळं जाहीर होईल, काळजी करू नका. आता सरकार महायुतीचं आहे, त्यामुळं अधिकृत महायुतीची घोषणा झाल्याच्या नंतरच आम्ही दोघं एकत्र दिसलो. त्याच्या अगोदर दिसलो का कधी? फोनाफोनी करत होतो, पण ते आमच्यातले आमच्यात होतं. त्यामुळं महायुती झाल्याच्या नंतर महायुतीचं बोललं पाहिजे आणि महायुतीचं आम्ही बोलतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे आम्ही आज फराळाला आलो आहोत. मी म्हणलं लंके साहेबांना फोन केला, म्हणलं राव आता जरा लोकांमध्ये उघड झाले जुळाजुळीचं, तर मी एकाच दिवशी फराळ ठेवला. मी असा फोन केला होता त्यांना. ते म्हणले तुमचा किती वाजता आहे? म्हणलं आपला 10 वाजताच आहे. म्हणलं आपला दुपारून आहे. म्हणले काय नाही, मी सकाळी येतो तुम्ही संध्याकाळी या. आणि शब्दाला आम्ही दोघं पक्के आहेत. त्यामुळं ते सकाळी आले, सगळ्याच्या अगोदर आले, पण ते आले अशा सगळ्या चॅनलवर बातमी सुरू झाली. तुमच्या आगमनाने आमच्या फराळाची सुरुवात झाली आणि सगळ्या महाराष्ट्राने तुम्ही आमच्या फराळाला आले हे बघितलं. चांगलीच गोष्ट आहे. त्यामुळे आता तुमच्या फराळाचा शेवट करायला मी आलोय. त्यामुळे सुरू आपणच करू, शेवट आपणच करू. अशी ही फराळाची कथा आहे. तुम्हाला दुसरं काही वाटलं असेल तरी मनात घेऊ नका. एका फराळाची गोष्ट आमच्या नाना करून दिलेली सांगितली. नाना करून दिल्याच्या पुस्तकाचं नाव काय? शून्यातलं विश्व. तसे एका फराळाची ही गोष्ट आहे. आज फराळ माझ्याकडे सुरू झाला आणि आजचा फराळ लंके साहेबांकडे संपला. त्यामुळे सुरू आम्हीच करणार आणि शेवट आम्हीच करणार. असा फराळ आपण गोड करायचा आहे एवढंच या निमित्ताने सांगतो. आपल्या सर्वांना मनपूर्वक दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. नगर जिल्ह्यातून, विशेषतः उत्तर नगर जिल्ह्यातून आलेल्या सगळ्यांनाच मी दिवाळीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. खरं तर इथं बोलावं लागेल असं वाटलं नव्हतं, परंतु सकाळपासून अनेक ठिकाणी भेटी देत 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 या ठिकाणी येऊन सगळा थकवा आमचा निघून गेला. इतका उत्साह आपल्या सगळ्यांमध्ये बघून आणि नेत्यांचा आमचा संपर्क हे म्हटल्याप्रमाणे कोविड काळामध्ये आम्ही जेव्हा कोविड सेंटर किंवा डेडिकेटेड कोविड हॉस्टेलला बंद करून चालू केलं त्यावेळेस मी इथं भेट द्यायला आलो होतो शिंदे साहेब. परंतु त्याच वेळेस मी त्यांची कामाची कार्यपद्धत पाहिली आणि माझ्या मनामध्ये सहज येऊन गेलं की ही व्यक्ती फक्त तालुक्यापुरती मर्यादित न ठेवता या व्यक्तीचा महाराष्ट्रभर फायदा कसा होईल याची दक्षता खरं तर आपण सगळ्यांनीच घेतली पाहिजे. आणि आज खरं तर दिवाळीनिमित्त या ठिकाणी आपण सगळे फराळाच्या कार्यक्रमाला आलेलो आहे. अशा एका पद्धतीने कथेनुसार त्यावेळेस वनवासातून श्रीराम त्या ठिकाणी परतले होते. एक राक्षस रूपी रावणाचा वध करून आल्यामुळं संपूर्ण परिसरामध्ये दिवे लावून दीपोत्सव किंवा दिवाळी साजरी केली जाते. आणि म्हणून अहंकारी विचारांचे जे काय रावण स्वरूपी लोक समाजात असतील अशा लोकांना खाली बसवण्यासाठी आमदार निलेश लंके सारख्या देव माणसाच्या मागे आपण सगळ्यांनी सक्षमपणे उभं राहायला पाहिजे. आणि म्हणूनच त्यांच्या आग्रहाखातीर आज या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. निश्चितपणाने निलेश लंके ही काही व्यक्ती नव्हे. ज्यावेळेस मी कोविड सेंटरला आलो तो एक समूह आहे, तो एक झुंड आहे आणि हे सगळे खरं तर प्रत्येकमध्ये एक एक निलेश लंके म्हणून त्याच्यामध्ये प्रत्येकामध्ये एक एक निलेश लंके आहे. म्हणून या सगळ्या टीमसाठी एकदा आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. प्रत्येक उपक्रम
त्यांचे चांगले असता, प्रेरणादायी असता. पुन्हा एकदा मी या प्रतिष्ठानच्या चालू असलेल्या कामाला शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्याचे दिवाळी पाडवा निमित्त शुभेच्छा देतो. येणारं वर्ष सुखाचं, समृद्धीचं, आरोग्यदायी, भरभराटीत जावं. त्याचप्रमाणे लवकरच आपल्यावर या ठिकाणी गुलाल उधळला जावं 2024चा, ही देखील शुभेच्छा या निमित्ताने मी देखतो. कोणताही गुलाल राहू द्या, कोणता गुलाल विचारायला. आमची तर इच्छा आहे लाल दिवा मिळावा, पण आता आमची इच्छा असून होत नाही ना. दोन्ही गुलाल, कुठलेही गुलाल, तुमच्या मनात जो गुलाल असेल तो उधळावा, एवढाच मी शुभेच्छा देतो. कार्यक्रमासाठी, गोड अशा कार्यक्रमासाठी ज्यांनी खऱ्या अर्थाने अतिशय राजकीय कारकिर्दीमध्ये जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून पद भूषवलं, ते म्हणजे सर्व समाजातील घटकांना, राजकारणातील विविध काम करणाऱ्या अतिशय चांगल्या व्यक्तिमत्वांना बरोबर घेऊन काम करण्याचं काम केलं, असे आपले सर्वांचे नेते आदरणीय रामजी शिंदेसाहेब. जिल्ह्यामध्ये सध्या ज्या युवकाची तो धडाडते ते म्हणजे गणेश सहकारी साखर कारखान्याची ज्यांनी निवडणूक एकतर्फी निवडणूक जिंकली, ते आपले सर्वांचे युवक मित्र, जिल्ह्यातील युवकांचा एक बुलंद आवाज विवेक भैया कोले, ज्यांनी राजकारण कसं करावं आणि समाजामध्ये आपला कधी त्रास होऊन देण्याचं काम केलं नाही, असे कैलासवासी दिलीपजी गांधी साहेब यांचे चिरंजीव सुवेंद्रजी गांधी साहेब, व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आणि समोर असणारे माझे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे तरुण सहकारी आणि माझ्या माता भगिनी, या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपली दीपावली आज गोड झाली. शिंदेसाहेबांनी सांगितलं की सुरुवात सोंडीतून झाली आणि शेवट हांग्यात झाला. मला 1-2 दिवसापूर्वी साहेबांचा फोन आला, रे आपली दिवाळी तर एकाच दिवशी. म्हणलं काय अडचण नाही साहेब, तुमचं टायमिंग काय? त्याने आपलं सकाळीच चालू होते. म्हणलं मग शुभारंभ करायला मी तिकडे येतो, शेवट करायला तुम्ही इकडे या. तर शब्दाला पक्के असल्यामुळे एवढा रश तिथं असताना, एवढी गर्दी असताना ती गर्दी बाजूला करून ते या ठिकाणी उपस्थित राहिले. आपण पाहिला तर आपल्याला ह्या कार्यक्रमातून कुठं जाणं शक्य आहे का? पण सोंडीत सुद्धा एवढीच गर्दी त्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला असताना सुद्धा नाही, आपण एका आपल्या सहकार्याला शब्द दिला, आपण गेलं पाहिजे, या भूमिकेतून ते या ठिकाणी आले. विवेक भैया तर कोपरगाववरून आपल्या या ठिकाणी कार्यक्रमासाठी आले. त्यामुळं ही दिवाळी सगळ्यात महत्त्वाची आहे. आणि राजकीय काही गोष्टी कोणाला तर्कवितर्क काय काढायचे ते काढू द्या. शेवट मला सकाळी सुद्धा मीडियावाल्यांनी ज्यावेळेस विचारलं तुम्ही कशी या कार्यक्रमाला आले, म्हणलं मी दरवर्षी साहेबांच्या दिवाळीला येतो. साहेबांच्या सुखादुःखात सुद्धा राजकीय मी ज्यावेळेस महाविकास आघाडीत असताना सुद्धा सुखादुःखात सहभागी त्या ठिकाणी झालेलो आहे. आणि त्यांच्याबद्दल एक वेगळं आत्मीयता आहे, वेगळं अटॅचमेंट आहे, वेगळं प्रेम आहे. त्यावेळेस 2018ला आपण शिवसेनेतून बाहेर पडलो आणि त्यावेळेस साहेब पालकमंत्री होते आणि आपण जिल्हा परिषदच्या माध्यमातून या भागामध्ये काम करत होतो. पण पालकमंत्री असताना मला त्यांनी बोलून सांगितलं की तुझ्या गटातील काही कामं असते तर तू हक्काने सांग, तू काही लोकांना शब्द दिले असते ते शब्द पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी असेल. म्हणजे असा मोठ्या मनाचा पालकमंत्री, म्हणजे वेगळं. ते मी बऱ्याच वेळा भाषणात सांगत असतो, मी माझ्या राजकीय कारकिर्दीमध्ये साहेब 2 पालकमंत्री पाहिले. 2 पालकमंत्री मी जवळून पाहिले, ते म्हणजे आदरणीय बबनदादा पाचपुते साहेब आणि त्यानंतर तुम्हाला पाहिलं. पण दोन्ही पालकमंत्र्यांच्या बाबतीत मला एक असा वेगळा अनुभव आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने विरोधक जरी आला तरी त्याला मदत करण्याचं काम केलं, म्हणजे विरोधकाला काम करणं. आता इथं व्यासपीठावरील भैयाने आमचे भैया महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांनी सुद्धा सांगितलं की आमच्या वार्डात एवढी खुटी गुंतली होती, पण ती खुटी काढून मला नगरसेवक त्या ठिकाणी पोटनिवडणुकीमध्ये भैया परदेशीला केलं. अशा अनेक त्या ठिकाणी तरुणांना मार्गदर्शन करण्याचं काम त्यांनी राजकारणामध्ये नेहमी करत असतात. पारनेर MIDCचं पाणी सुद्धा त्यांनी, आता आमच्या नगराध्यक्षांनी सांगितलं की पारनेर MIDCचं पाणी सुद्धा आमच्या शिंदे साहेबांनी सोडलं. म्हणजे एक वेगळं त्यांच्या पालकमंत्रीच्या कालखंडामध्ये अतिशय चांगलं काम केलं.
हल्ली आपण पाहतो कशा परिस्थितीमध्ये राजकारणात दाबादाबी केली जाते, कशा अडचणी आणल्या जातात. पण समाजामध्ये चांगलं काम करणारा माणूस आहे ना, तो कुठल्याही पक्षाचा असो, कुठल्याही पार्टीचा असो, त्याला मदत केली पाहिजे ही भूमिका ठेवून काम करणारे हे नेतृत्व आज या ठिकाणी आपल्या गावाला आणि आपल्या फराळाच्या कार्यक्रमाला लाभलं. त्याबद्दल मी त्यांना आपल्या नगर पारनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व आपल्या मायबाप जनतेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करतो आणि दीपावलीच्या पुन्हा एकदा सर्वांना सदिच्छा शुभेच्छा देतो. प्रतिनिधी अनिकेत गवळी, न्यूज टुडे 24, पारनेर, अहमदनगर.